ठाणे महानगरपालिका स्वच्छतेच्या नावाखाली मोठमोठ्या मोहिमा राबवत असल्याचा गाजावाजा करत असली तरी ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरातील वास्तव मात्र या दाव्यांना चपराक देणारा असून रस्त्यांवर साचलेला कचरा, उकरड्यातून येणारी दुर्गंधी आणि गायब झालेले कचरापेट्यांचे डबे हीच आजची खरी स्वच्छता ठाणेकर अनुभवत आहेत. स्वच्छता सर्वेक्षण 2026च्या जाहिरातांमध्ये शहराचा चेहरा उजळवला जातो, परंतु प्रत्यक्षात कोपरीकरांची सकाळ कचऱ्याच्या दुर्गंधीतच उगवते. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिक असो किंवा कामावर जाणारे नोकरदार, प्रत्येकाला या अस्वच्छतेचा फटका बसतो. एक दिवस झाडू हातात घेऊन फोटो सेशन करणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दुसऱ्याच दिवशी या भागाकडे पाठ फिरत असल्याचा आरोप नागरिक उघडपणे करत आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी लावलेले डबेच अनेक ठिकाणी गायब आहेत. मग नागरिकांनी कचरा टाकायचा कुठे? प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कचरा रस्त्यावरच साचतो आणि त्याचं खापर मात्र नागरिकांवर फोडलं जातं. ही दुटप्पी भूमिका आता उघड झाली आहे. लोकप्रतिनिधींनी दिलेली स्वच्छ ठाणेची आश्वासनं आता कागदावरच राहिली आहेत का? आपल्या प्रभागातील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करणे ही जनतेशी बेमाईनी नाही का, असा संतप्त सवाल कोपरीकर उपस्थित करतायत. या कचरा कोंडीतून कोपरीकरांची सुटका कधी होणार आणि कुंभकर्णी झोपत असलेलं प्रशासन कधी जागे होणार, याकडे आता संपूर्ण ठाणेकरांचं लक्ष लागलंय.